पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की प्रकाश शिंदे हे त्याचे मालक आहेत. ही गोष्ट तुषार दोषींनी का लपवली? पत्रकारांनी त्यांना विचारलेलं होतं, स्पष्टपणे विचारलं होतं, ही माहिती का लपवली? गेल्या 5 दिवसांपासून ही माहिती का लपवली जाते? आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून तर्कशुद्ध प्रश्न विचारते. असं गृहीत धरू की नाही बाबा तो प्रकाश शिंदे दुसरा कुणी आहे, ओके मी माफी मागते सगळ्यांच्या समोर, तो प्रकाश शिंदे कुणी दुसरा आहे. मग 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7/12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसावर आहे, माणसाच्या नावावर आहे, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं? का त्याला अटक केली नाही? जर तो साधा माणूस आहे तर का अटक केली नाही? मी प्रत्येक प्रश्न लॉजिकल आपल्याला विचारते. आता कुणी साले म्हटलं तर राजीनामा, अमेडिया कंपनी, अर्थात मी काही यांची बाजू घेत नाहीये, मला अजित पवारांशी देणं घेणं नाही, मला देवेंद्र फडणवीसांशी घेणं देणं नाही. पण मोहळांचा राजीनामा मागता पार्थ पवारचा राजीनामा मागितला होता. आता पार्थ पवार आणि मोहोळ या दोघांचा तर राजीनामा घेतलाच पाहिजे. पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे. अपेक्षा आहे की या राज्यातले किती आमदार, किती खासदार या राजीनाम्याची मागणी करतात, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल. मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगते आणि फार द्वेषाने सांगते, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल, ज्यांना महाराष्ट्रातल्या पोरांचं एक निरोगी आयुष्याची चाड असेल, असे किती आमदार आणि किती खासदार ठामपणे या राजीनाम्याची मागणी करतात? किती जणांच्या पाठीला कणा आहे, स्पाईन आहे, जे राजीनामा मागणी करू शकतात?